हाय, गुड मॉर्निंग. कसे सगळे मस्त मजेत ना. आजचा दिवस तुम्हाला सुखात समृद्ध आणि भरभटे जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर मस्त आपली सकाळची देवपूजा झाली, बघू शकता छान अशी. सकाळ सकाळ पहिलं पूजा वगैरे सगळी करायची आणि मग आपली कामं करायची. मस्त आता पूजा झाली आपली छान. आता कपडे धुवून घेते आता पटपट. आता तुम्ही बाथरूममध्ये आले, कपडे भिजत घातली होती, चपात्या बनवल्या, भाजी बनवली आणि बेसनपोळी पण बनवली. म्हणलं मुलांच्या डब्याला थोडंसं राहिलं त्याची बेसनपोळी केली. आता मला कपडे धुवून टाकावं. आभाळ पण खूप आले बाहेर वरती, त्यामुळं मला लवकर कपडे धुल्यानंतर मग घरातलं भांडी फरशी करावं म्हणलं. आणि फर्निचर पुसून घ्यायचं छानपैकी, क्लिनिंग करायची फर्निचरची पण. मस्त मी आज आईस्क्रीम बनवली, तुमच्यासंग शेअर करणार आहे कशी बनवायची ती आईस्क्रीम पण. आता चला पटापटा मी काम आवरते, मग नंतर भेटू. हे तर मी तर स्वयंपाक सगळा अख्खा करून घेतला. आता मला धुणं पण धुवून झालं, देवपूजा झाली माझी सगळी सकाळची कामं. आता मला नसतं भांडे घासावं आणि मस्त किचन क्लिनिंग करून मस्त फरशा पुसून काढावं. आज केली फर्निचरची क्लिनिंग केली, खूप धुराळा येतो घरात उन्हाळ्यात असल्यामुळं. मग मला सगळं आता ते स्वच्छ पुसून हे ठेवावं म्हणलं. आज मी मस्त छान अशी कुल्फी पण बनवली घरच्या घरी, तुमच्या सगळं शेअर करते. खूप छान झाली ती कुल्फी पण, नक्की तुम्ही पण ट्राय करा तशी. सकाळची घाई गडबड खूप असते. पोरं पण आता मदतीला आल्या तर तनिष्का प्रणव घर जाडतोय. तनिष्काला म्हणलं तर सोफ्याला कवर वगैरे घाल. आता हे तुम्ही सगळी भांडी घासून झाले तर बघू शकता. आता किचन क्लिनिंग करून घेते छान. आता सकाळचं उरकावं लागतं पटापटा, नाहीतर मग कठाळा येतो नाही आवरल्यावर घरातलं पण. मस्त बघत राहा.
आता संध्याकाळी तर 5 वाजले. माझे सगळे कामं दुपारचे आवरले. थोडंसं आराम केला. घरातली कामं करायची म्हणलं खूप कंटाळा येतो. इकडं तिकडं असं राडा पडलेला असं सगळं क्लिनिंग केलं एकदम आपल्याला फ्रेश वाटतं, छान वाटतं. घरामध्ये पण उत्साह येतो काम करायला टापटिपांची तिथं असल्या. मग माझी दुपारी एक झोप खाल्ली थोडीशी. मग उठले 5 वाजता, वरची कपडे आणली, घड्या घातल्या. नंतर माझ्या तर चहा बनवला आहे. आता म्हणलं तर दूध तापायला ठेवावं, चहा घ्यावं. आणि मुलांना सारखे आईस्क्रीम करते. मला आपण घरच्या घरी अशी छानपैकी अशी काजू पासून अशी मस्त अशी कुल्फी बनवणार आहोत. आता मुलं चहा घ्यायचा आणि मस्त अशी मुलांना छान अशी कुल्फी बनवावं म्हणलं. आता उन्हाळ्याचे दिवस पण आहेत. बाहेरचं बरं सारखं आणून आपलं घरच्या घरी कसं घसघशीत होतं आणि मुलं आवडीने पण खातात. हे त्याच का म्हणली मग मी कधी करायचं. मुलं थांबा आपलं चहा वगैरे झालं की मग आपण करू. या मस्त संध्याकाळ तसं चहा प्यायला. बाहेर पण वातावरण खूप झाले असं ढगाळ वातावरण झालं. आता पाऊस येतो का काय माहिती. आता लालसर झाले सगळं. ते चालले चहा पाण्याची तयारी. चहा पाणी करायचं, मग स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक वगैरे करूस 8 कशा पण वाजतात. तणच का चालले हे तर मध्ये मध्ये करणं. म्हणलं तर आज मस्त असं भरलेल्या वांग्याची भाजी पण बनवायची म्हणलं. आधी मुलांना आईस्क्रीम करून ठेवा मग म्हणलं, नंतर मग खातील मुलं. छान होती घरच्या घरी बनवून बघा तुम्ही पण. या चहा प्यायला छानपैकी असा मस्त. मी चहा पेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते. वाजले की चहाची तलप होते, त्याच्यामुळे चहा पिऊच वाटतो थोडा का व्हायना. चहा प्यायल्यामुळे एकदम फ्रेश वाटतं. चला आता तर माझा चहा पिऊन झाला आहे. तर काजू घेतले, तर दुधात भिजून घेतले काजू. इथं 2-4 विलायची घेतलेत आणि गूळ घेतला आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, अवघड तर काहीच नाही. तर मी आता कढई ठेवली. आता ह्याच्यातलं कच्चं दूध टाकून घ्यायचं आहे. छान मी तर आता इथं म्हशी दूध घेतलं आहे आणि चांगलं आपल्याला ना असं वर साई उसरणं चांगलं आपल्याला आटू घ्यायचं आहे. मग आपली आईस्क्रीम कुल्फी एकदम छान होती. इथं मी आता कंटिन्यू सारखं हलवत राहिले. तुम्हाला साखर टाकली तर साखर पण टाकू शकतो, पण गुळाने टेस्ट छान येते आईस्क्रीमला, त्या आईस्क्रीममध्ये आपली कुल्फीला. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना चांगले काजू ना हे वाटून घेऊ. असे आपलं दूध तोपर्यंत आपली छान उकळी येते दुधाला आणि छान असं आटत राहते दूध तोपर्यंत. बघू शकता आता चांगली साई यायला लागली. दाटसर होऊस तर चांगलं बारीक गॅसवर हे करून घ्यायचं. सारखं हलवत राहायचं, मग खाली लागत नाही कढईला. आता बघा कमी होत आले. तोपर्यंत इथं मी आता मिक्सरच्या भांड्यात ना काजू घेते काढून आणि छान असे वाटून एकदम पेस्ट करून घ्यायची. थोडंसं आबडधोबड ठेवलं तरी चालतं, म्हणजे दाताखाली छान पण लागते काजू. आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायची बारकी पेस्ट करून. आता इथं बघू शकता मस्त अशी पेस्ट केली मी काजूची. आणि ते आता दूध आटलं आणि त्यात टाकून द्यायची आपल्याला. आता त्या दुधामध्येच इथं आता मी विलायची बारीक करून घेते मिक्सरला आणि थोडीशी साखर टाकायची आणि ना विलायची छान अशी बारीक करून घ्यायची. मी वेलदोड्या सकटच घेतले, मी त्याचे साल पण घेतले, खूप छान लागते साल पण. तुम्हाला नसले आवडत तर तुम्ही नुसतं विलायची केली तरी चालते. आता मी त्यात टाकून घेतलं. सारखं कंटिन्यूस हलवत राहायचं छान असं बारीक गॅसवर, मोठा गॅस करायचा नाही. दाटसर होऊस तर त्याला चांगलं आपलं हलवत राहायचं, म्हणजे खूप छान होती आपली कुल्फी. एकदम अशी बाहेर आणतो आपण तशी होती एकदम. बघू शकता आता किती असा थिकनेस आला आहे, घट्ट पण एकदम असा आला आहे. बारीक गॅसवर हलवत राहायचं सारखं. कमीत कमी 20-25 मिनटं तर लागतात चांगलं दाटसर व्हायला. आता छान आता इथं मी गॅस बंद करून घेते. आता चांगलं झालं आपलं, बघू शकता आता. आणि दाटसर गॅस बंद करायचा, गार करायला ठेवायचं. आता इथं थंड झाले आपलं, बघू शकता. थोडीशाच वाफ निघते. आता थोडंसं हे करू गार त्याला. आता छानपैकी झाले थंड. आता त्यात गूळ टाकून घ्यायचा.
तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी टाकू शकता. आता एकजीव करायचं ही पण. तुम्हाला काजू बदाम टाकायचं तर वरून आपण तुम्ही टाकू पण शकता, पिस्ता वगैरे सगळं. आता इथं मिक्सरच्या भांड्यात एकदा फिरून घ्यायचं म्हणजे एकजीव होतं आपण गूळ टाकलेलाचा. आता हे मिक्सरला मी एकदम बारीक करून घेते अजून एकदा. आता एकदम बारीक झाले ते. आता आपण त्यात पुन्हा टाकून घेऊ कढईत. बघू शकता आता मस्त एकजीव झाले. आता आपल्याकडं तुमच्याकडचं काय नसेल तर बारके आपले ग्लास असेल त्यात घेतलं तरी चालते. आता इथं माझ्याकडं आहे ना आईस्क्रीमचा ट्रे, मी त्या ट्रेमध्येच टाकून घेते सगळं. आता 4-5 तास लागतात सेट व्हायला, लगेच होत नाही आईस्क्रीम. त्यामुळे ना 4-5 तास सेट करायला ठेवायचं डीप फ्रीजला. 4-5 तासांनी आपलं काढून घ्यायचं, थोडंसं डब्बा टॅप करायचा. आता इथं मी सगळं लावून घेते, सगळं भरले मी आता हे ट्रे. आता इथं लावून घेते सगळं, बघू शकता इथं छान असं. आता इथं आपलं मस्त आता मी सेट करायला ठेवते फ्रीजला, डीप फ्रीजला. नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर छान खायला काढू बाहेर आपण. जेवण केल्यावर संध्याकाळी छान लागते. आता इथं बघू सेट झाली का. आता आपला मस्त आईस्क्रीम सेट झाली असेल. 4-5 तास होऊन गेले आता, छान सेट झाली. आता हे प्लॅस्टिकचं असल्यामुळे ते खोलपर्यंत गेलंच नाही दांड, त्यामुळे वरच्यावरच राहिली. थोडंसं मी असं चाकून कट करून घेतलं, कडाने मोकळी जागा केली, हे त्यात काढून घेतलं. एकदम खूप टेस्ट झाली होती. कशी वाटली आईस्क्रीम नक्की सांगा. कुल्फी कशी वाटली, कुल्फी नक्की कमेंट करून सांगा. बाय. सगळ्यांना आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय.